नमस्कार, श्रीखंड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते ज्वारीच्या पिठाचं वडे। आणि ज्वारीच्या पिठाचं जर चिकटपणा गेला असेल, जर भाकरी बनवताना आलं असेल तर पीठ ते काय करायचं आपल्याला प्रश्न पडतो। मग त्या पिठाचं आपण वडे कसे बनवायचे ते मी आता तुम्हाला दाखवते। चला तर मग त्याला लागणारे साहित्य: अद्रक लसूण पेस्ट आणि लाल तिखट, तीळ, अजवाईन, जिरं, हळद, कोथिंबीर आणि हे 1 वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन, चवीनुसार मीठ। आणि हे ज्वारीचं पीठ, ह्या वाटीने 4 वाटी ज्वारीचं पीठ मी इथं चाळून घेतलेलं आहे आणि हे 1 वाटी बेसन पीठ। आपण हे सगळं साहित्य एकत्र ह्याच्यात मिक्स करून घेऊया। आता यात आपण 1 वाटी डाळीचं पीठ मिक्स करूया आणि अद्रक लसूण पेस्ट बारीक कुटून घेतलेला आहे, हळद, लाल तिखट 2 चमचे, तीळ 2-3 चमचे, जिरं, चवीपुरतं मीठ। आता आपण हे पीठ मळून घ्यायला एका पातेल्यात अर्धा ग्लास एवढं पाणी गरम करून घेऊया। कारण आपण ह्या ज्वारीच्या पिठाला चिकट नसते, त्यामुळे आपण थोडंसं गरम पाणी करून ह्यात घालून मळून घेऊया। आता इथं आपलं पाणी गरम झालेलं आहे, मी गॅस बंद करते। हे पाणी थोडं घालून आपण पीठ मळून घेऊया। गरम पाणी असते, थोडं सावकाश मळून घेऊया। या प्रकारे पीठ मळून घेऊया, असे घट्टच जरा मळून घेऊया, वड्या करायला चांगलं येते। आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं बंद करून ठेवूया। मग 15 मिनिटांनी आपण वड्या बनवायला घेऊया। तोपर्यंत आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवूया। तर आपल्या इथं 15 मिनिटं झालेलं आहे। आपण ह्याचे असे मोठे उंडे बनवून घेऊया आणि ह्याचं आपण वडे बनवूया लाटून। ज्वारीचं पीठ लावून लाटून घेऊया। थोडं जाडसरच लाटून घेऊया वड्यासारखे। आपण वाटीने कट करून घ्या, नाहीतर आपण चाकूने पण आपण असे कट करून घेऊन तळू शकतो, असंही चालतं। त्याला आपण असे लांब कट करून पण तळू शकतो। लहान मुलांना असे आवडतात। आपलं इथं तेल गरम झालेलं आहे, आपण हे तळायला घेऊया। वडे
असे आपले वडे फुगत आहेत. तर आपले इथे वड्या तयार आहेत. आता असं कापलेलं पण आपण तळून घेऊया. चला तर मग आपल्या वड्या तयार आहेत. हे लहान मुलांच्या आवडीचे वडे आणि हे मोठ्यांसाठी पुऱ्या एवढे वडे. आपण ह्याच्यासोबत दही किंवा सॉस असं खाऊ शकतो. संध्याकाळचं इव्हनिंगचं स्नॅक्स म्हणून हे अतिशय चांगलं पदार्थ आहे.